तर सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापुरात 2 महिलांनी 15 लाखांची खंडणी मागितली आहे। गुन्हे मागे घेण्यासाठी रक्कम मागितली जायची। 2 महिलांना यावेळी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। सोलापुरात 2 महिलांनी 15 लाखांची खंडणी मागितली आहे। गुन्हे मागे घेण्यासाठी वारंवार फोनवरून रक्कम मागितली जायची। 15 लाखांपैकी 50,000 रुपये रोख रक्कम तर 1.5 लाख रुपयांचा चेक स्वीकारताना 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तक्रारदार जितेंद्र भोसले यांनी वरीलपैकी एका महिलेकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रारीत नोंद केली आहे। सध्या पोलिसांनी रोख रक्कमेसह चेक आणि दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं असून सध्या पुढील तपास सुरू आहे। बाकीची जावा वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका आहे। खोटे विघातक षडयंत्र रचणारे उद्धव ठाकरे भोली सुरत दिल के खोटे संजय पांडे प्रकरणावरून शेलारांची ठाकरेंवर टीका आहे। उद्धव ठाकरे हे पाताळयंत्री कपटी कारस्थानी असल्याचा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।